हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बघणार आहोत हिरव्या माठाची भाजी कशी करायची ते। तर ही भाजी खाण्यासाठी अतिशय चविष्ट व चवदार अशी लागते। तर या भाजीमध्ये अनेक असे पौष्टिक गुणधर्म देखील आहेत। तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। ही भाजी एक रानभाजी आहे। ही भाजी खाल्ल्याचे अनेक असे फायदे देखील आहेत। चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते आपण बघूयात। तर आपण इथे घेतलेली आहे आता ही माठाची भाजी। ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे व स्वच्छ पाण्याने धुवून अशी घेतलेली आहे। तर अशा प्रकारे 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ही भाजी अशा प्रकारे आपण घेऊ। तर त्यासाठी आपल्याला लसूण व इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्ही हिरव्या मिरच्या देखील घेऊ शकता, बट ते आम्हाला नाही आवडत। तर आता आपण एक कढई गरम व्हायला ठेवूया। कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला टाकायचे आहे तेल व तेलाला चांगले असे तापून द्यायचे आहे। तेल चांगले तापल्यानंतर त्यात आपण बाकी गोष्टी घालून घेणार आहोत। तर इथे आपले तेल तापलेले आहे। तर त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत जिरे। तर जिरे चांगले तडतडून द्यायचे आहेत। जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यात आपल्याला घालून घ्यायचं आहे लसूण। तर तुम्ही ती लाल मिरची व लसूण यांचा ठेचा देखील करून घालू शकता, त्याच्याने सुद्धा खूप छान लागते। पण आता मी इथे असेच घेतलेले आहे। लसूण चांगला परतल्यानंतर आपल्याला त्यात घालायचे आहे लाल मिरच्या। लाल मिरच्या ऑप्शनल आहे, तुम्ही हिरव्या मिरच्या देखील टाकू शकता, बट याच्याने खूप छान अशी टेस्ट येते व दिसायलाही चांगले दिसते। आता याला चांगले परतू द्यायचे आहे। तर ही भाजी अतिशय कमी वेळात आणि लवकर अशी बनवून होते। तर तुम्ही पण ट्राय करून बघा। आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आपली भाजी। तर ही भाजी दिसायला जरी जास्त दिसत असली तरी ती शिजून अतिशय कमी होते, त्यातलं पाणी आटते। तर त्यामुळे आपण अशा प्रकारे हलवून घेणार आहोत। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। ही भाजी आपण पाण्याचा उपयोग न करता बनवणार आहोत, तर यात थोडं सुद्धा पाणी ॲड नाही करायचे। तर आता आपण त्यामध्ये घालणार आहोत मीठ। तर मीठ घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। चांगली परतवून घ्यायची आहे आपल्याला ही भाजी अशा प्रकारे। तर यात पाणी वगैरे ॲड न करता ही आपली भाजी बनवून तयार होते अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये। तर आता आपण ही भाजी व्यवस्थित अशी परतवून घेतलेली आहे। त्याला थोडे थोडे पाणी देखील सुटलेले आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण याला अजून थोडा वेळ शिजू देऊ, मग गॅस बंद करू। तर आता आपण एक प्लेट घेतलेली आहे। तर आता आपली भाजी तयार करून झाल्यावर आपण यामध्ये काढून घेणार आहोत। तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खरंच तुम्हाला आवडेल। तर आता आपण आपली भाजी काढून घेऊया। हे बघा, अतिशय सुंदर प्रकारे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे व दिसायलाही एकदम भारी दिसते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।